हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मारायच्या गप्पा. आपलं चॅनलचं कोटच आहे काय गप्पा. आपल्याला मारायच्या गप्पा गप्पा पण अभ्यासाच्या. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनला जाऊ द्या, टेन्शन घ्यायला तुम्ही आज माझ्या संग गप्पा मारायला. रिकाम्या गप्पा होणार नाही आपल्या चॅनलवर गप्पा होणार अभ्यासाच्या. ठीक आहे, आपलं चॅनल रिलेटेड आहे CBSE माध्यमाशी, तुम्हाला माहिती आहे चांगलं. ठीक आहे, त्यामध्ये 6, 7, 8ला आहे. CBSEला असले इंग्लिशमधून सिलेबस असतो, पण टेन्शन घ्यायचं नाही. एवढं बोर्ड भरून दिसतं इंग्लिशचं, पण हे काही नाही, चिल्लर गोष्ट आहे की नाही. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या चॅनलला काय करायचं, जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे आजच्या आपण क्लास 7चे चॅप्टर नंबर 2चे कीवर्ड्स पाहू राहिलो आहे की नाही. आपण एखादं ऊर बघितला, नाडू बघितली, सभा बघितली आहे नाही, सामंत कोण होते बघितलं. आज बघणार आपण टेम्पल. याच्या 4-5 कीवर्ड्स आहे. कीवर्ड्स अगोदर शिकल्यामुळे आपल्याला चॅप्टर शिकायला सोपा जातो, म्हणून आपण अगोदर टेम्पल बघणार आहे. ठीक आहे, म्हणजे कीवर्ड्स बघणार. शेवटचा कीवर्ड आहे आपला टेम्पल. टेम्पल साधारण गोष्ट आहे. टेम्पल म्हणजे काय, मंदिर बुवा आहे की नाही. पण चोला डायनेस्टी पण टेम्पल हे फक्त पूजेपुरतं मर्यादित नव्हतं. ते एक राजाचं काय होतं, इन्फ्लुएन्स होतं. राजाचं एक काय प्रतीक होतं ते, की जितकं मंदिर मोठं, जितकं भव्य, तितका राजा काय सुख समृद्धीनं आणि शूर राजा, असं त्यावेळेसचं काय होतं, एक गणित होतं. ठीक आहे, तसं चोला डायनेस्टीनं जसं मंदिराकडं म्हणजे जसं कल्चरल डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं, तसं त्यांनी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे. चोला डायनेस्टीमध्ये बरेचसे जे राजे होऊन गेले, जसं की राजा नंतर राजेंद्र यांनी काय केलं, बरेचसे ॲग्रिकल्चरच्या काय केल्या, सुधारणा केल्या. आणि म्हणून त्यावेळेचे शेतकरी काय होते, समृद्ध होते. ठीक आहे, कारण मूळ टॅक्स जो कलेक्ट व्हायचा तो शेतकऱ्यांकडून कलेक्ट व्हायचा. म्हणून चोला राजांना माहीत होतं, जर शेतकरी समृद्ध झाले नाही तर आपलं राज्यही समृद्ध होणार नाही. ठीक आहे, बरं टेम्पल म्हणजे काय, आता काय नॉर्मल गोष्ट आहे. टेम्पल म्हणजे मंदिर, अ प्लेस ऑफ वर्शिप म्हणजे पूजा करण्याची जागा. ठीक आहे, पूजा करण्याची जागा. पण चोला डायनेस्टीमध्ये मंदिराला याच्यापेक्षा वेगळं काहीतरी महत्त्व होतं बघा. अँड प्लेस ऑफ वर्शिप म्हणजे पूजा करण्याची जागा, अँड सेंटर्स ऑफ पॉवर. आणि सेंटर्स ऑफ पॉवर्स म्हणजे राजाला जर काही निर्णय घेतला यायचा तर राजा काय करायचा, तिथला जो पुजारी असायचा त्याला प्राइस्ट म्हणायचं इंग्लिशमध्ये. त्या प्राइस्टचं काय घ्यायचा, कौल घ्यायचा. त्याच्या हातानं देवाचा कौल घ्यायचा, व आपल्याला युद्ध करायचं किंवा नाही, किंवा आपल्या दरबारात काही काम करायचं असलं तर तो दरबारात तर त्या प्राइस्टतर्फे, त्या पुजाऱ्यातर्फे काय घेतला याचा, कौल घ्यायचा. कौल कोणाला घ्यायचा, देवाचा. पण कोणातर्फे घ्यायचा, पुजारातर्फे. कारण पहिल्या काळात अशी भावना होती की देव आणि भक्त याच्या मागे काय कोऑर्डिनेटर आहे, पहिला कोण, पुजारी. तसंच म्हणून जर राजा पुजाराला विचारत असेल तर पुजाऱ्याला सुद्धा त्यावेळेस काय होतं, महत्त्व प्राप्त होतं समाजात. म्हणून मंदिरसुद्धा काय एक सेंटर ऑफ पॉवर असं होतं. नंतर आहे वेल्थ अँड डिवोशन. मंदिर कशाचं धोतक होतं, वेल्थ म्हणजे संपत्ती. म्हणजे जेवढं मंदिर जबरदस्त म्हणजे संपत्तीनं परिपूर्ण, जेवढं त्यातल्या मूर्ती आकर्षक, जेवढं मंदिराचं बांधकाम भव्य दिव्य, तेवढा राजा शूर असं समजलं जायचं पहिले. अँड डिवोशन म्हणजे भक्ती. ठीक आहे, भक्ती म्हणजे त्या मंदिर कोणाचं आहे बघा याच्यावर काय असायची, त्या राजाची भक्ती असायची. मग सगळे राज्यातले लोक, प्रजासुद्धा काय करायची, त्या देवाची काय करायची, भक्ती करायची. ठीक आहे, नंतर शोकेसिंग द इन्फ्लुएन्स ऑफ रूलर. हे सांगितलं तुम्हाला, राजा कसा आहे हे त्या काळात चोला राजे काय करायचे, की मंदिरं बांधायचे आहे नाही. जे विजयाला हिंदू राजा होता त्यांनी सुद्धा काय केलं, मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. बराचसा निशिकुंभुदीन मंदिर आहे, तंजावरला मंदिर बांधलेलं आहे त्यांनी. असे बऱ्याच ठिकाणी त्यांनी काय केलं, मंदिरं बांधलेले. त्या चोला राजाने सुद्धा काय केलं, मंदिरं बांधलेले. म्हणजे जेवढं मंदिर मोठं किंवा अवाढव्य भव्य, तेवढं राजाची काय असायची, प्रतिष्ठा असायची. म्हणजे राजा चोलाच्या काळामध्ये कसं होतं, राजा कसा आहे बा हे कशाहून ठरवल्या जायचं, तर त्या परिसरात असलेल्या मंदिराहून ठरवल्या जायचं. ठीक आहे इन्फ्लुएन्स ऑफ रूलर म्हणजे मंदिर राहून काय ठरायचं, राजाचा प्रभाव ठरायचा. अँड देअर कनेक्शन टू डेटीज. कोणाचं कनेक्शन, प्रजेचं कनेक्शन कोणासोबत, डेटीसोबत आहे नाही. आणि चोला राज्यामध्ये जे टेम्पल्स होते ते खूप बारीक कलाकुसरी करून तयार केलेले होते. आपल्याला एक दोन टेम्पलचे चित्रही या पुस्तकामध्ये पाहायला भेटतात. त्याआधी चोला कौंडीपुरम हे एक मंदिर बांधलेलं आहे तिथं आहे नाही. नंतर तंजावरांचं निशाबुद्धी सिद्धिनी मंदिर, देवीचं एक मंदिर आहे. त्या 2 मंदिरावरून आपल्याला त्याची कल्पना येते की त्या काळातली मंदिरं किती अवाढव्य असतील. आणि ही जी चोला डायनेस्टी होती ही साऊथ इंडियामध्ये होती. आपण आज बघतो की बालाजी मंदिर आहे, बरेचसे महालक्ष्मी टेम्पल, असे बरेचसे टेम्पल आहे की त्याची कलाकृती जगविख्यात आहे आज नाही. आणि मग राजाचं राजाची जी भव्यता आहे ही कशाहून दिसून यायची, मंदिराहून दिसून द्यायची. म्हणजे ते राज्य किती भव्य आहे बुवा, किती सुख समृद्धीनं भरलेलं आहे, तर ते त्या मंदिराहून दिलं जायचं. म्हणून मंदिरंसुद्धा त्यावेळेस काय ठरायची, महत्त्वाची ठरायची. आपण मंदिराहून एक विषय आला की सोमनाथ टेम्पल आहे, याच्यावर मोहम्मद घुरीनं सुद्धा बऱ्याच वेळेस काय केलं होतं, आक्रमण केलं होतं आणि ते मंदिर लुटून नेलं होतं. एवढं असं म्हणतात की सोमनाथ टेम्पलजवळ एवढी प्रॉपर्टी होती, एवढी वेल्थ होती की तो जो अफगाणिस्तानचा रूलर होता त्यांनी काय केलं, ते मंदिर पूर्ण 17 वेळेस काय केलं होतं, त्यांनी त्याच्यावर
आक्रमण केलं होतं, एवढं मंदिराची सुबत्ता ठेवायची पहिले राजे महाराजे. ठीक आहे. तर आपला विषय एवढाच होता. टेम्पल म्हणजे काय, तर एक साधं पूजा करण्याची जागाच नाही, तर त्याच्यावर त्या पुरातन काळामध्ये ते सेंटर ऑफ पॉवरसुद्धा असायचं. नंतर वेल्थ अँड डिवोशनसुद्धा असायची, म्हणजे राजा किती संपत्तीवान आहे हे त्या मंदिरावरून ठरवलं जायचं. नंतर त्या मंदिराला दिलेली जमीन किती आहे, म्हणजे राजा किती उदार आहे हे सुद्धा त्याच्यावरून ठरवलं जायचं. न शोकेसिंग द इन्फ्लुएन्स ऑफ रूलर, राजाचा प्रभाव जनतेवर किती आहे किंवा राजा किती प्रभावशाली हे सुद्धा त्या मंदिरावरून ठरवल्या जायचं. अँड देअर कनेक्शन टू डेइटीज, आणि त्या राजाचं आणि प्रजेचं असलेलं देवाप्रती असलेलं भावना किंवा श्रद्धासुद्धा त्या मंदिरावरून ठरवल्या जायची. तर चोला डायनेस्टीमध्ये ब्रांजच्या मूर्ती जास्त लोकप्रिय होत्या. ब्रांज हे मेटल मूर्ती तयार करण्यासाठी वापरायचं, आणि मूर्त्या खूप म्हणजे त्याचं स्कल्पचर इतकं भारी असायचं ती मूर्ती, की बारीक बारीक नक्षीकामसुद्धा त्याच्यावर व्यवस्थित केलेलं असायचं. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ पॉज करून टेम्पलची काय लिहून घ्यायची, कीवर्ड्स लिहून घ्यायचा आहे. हा कीवर्ड्समधला आपल्याला शेवटचा व्हिडिओ. आजच्या ह्या व्हिडिओपर्यंत आपण 4 ते 5 कीवर्ड शिकलो. पूर शिकलो, नाडू शिकलो, सभा शिकलो, सामंत शिकलो आणि टेम्पल शिकलो. 5 व्हिडिओ आपले 5 कीवर्डचे झालेले. ठीक आहे. टेन्शन घ्यायचं आणि मस्तपैकी अभ्यास करायचा. काही अडचण आली तर मला कॉमेंट करून सांगा. ठीक आहे. पुन्हा भेटू नवा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टू बी कंटिन्यू.